नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक राजेश मेशे ऑनलाईन आलेलो आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लवकर लवकर ऑनलाईन या आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्या विद्यार्थ्यांनी आणखी पण आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर लवकर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये लेक्चर पाहायला मिळतील. आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी अजून एकदा रिपीट करून सांगतो की आपले शॉर्ट ट्रिक्सचे लेक्चर होतात. ट्रिक्सनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शिकवत असतो, त्याच्यामुळे दररोज काय करा, लेक्चर पाहत राहा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मागील लेक्चर पाहिले नसतील त्या विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर याच चॅनलवर जाऊन पाहायचे आहेत. आज आपल्याला खूप महत्त्वाच्या टॉपिकवर ट्रिक्स घ्यायच्या आहेत, लेक्चर घ्यायचं आहे. आज तुम्हाला समाज सुधारक, इतिहासामधील समाज सुधारक आणि त्यांच्या पदव्या याच्याबद्दल आपण आज बोलणार आहेत. बघा, समाज सुधारक असतात, समाज सुधारकाला वेगवेगळ्या पदव्या दिल्या जातात आणि त्या पदव्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडतात. पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, MPSC असो, राज्यसेवा, कोणती पण परीक्षा असो, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला समाज सुधारकावर प्रश्न पडतात, म्हणजे पडतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्या पदव्या काय असतात त्या पण प्रश्न पडतात. या सगळ्या गोष्टीवर आज आपण आता चर्चा करणार आहोत. आणि आज आपण प्रश्न उत्तराचा खेळ परत एकदा सुरू करणार आहोत. तो म्हणजे पहिला प्रश्न, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोणाला म्हणतात? पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे, तो म्हणजे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोणाला म्हणतात? प्रणेते कोणाला म्हणतात? बघा, कोण विद्यार्थी लगेच सांगणार आहे? समाज सुधारक. आपण इतिहासाबद्दल आज ट्रिक्स घेणार आहोत, इतिहासाच्या ट्रिक्स आपण घेणार आहोत. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते हे कोणाला म्हणतात? कोणत्या समाज सुधारकाला म्हणतात? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा, प्रश्न नीट वाचा. आर्थिक, आर्थिक म्हणजेच काय? पैशाच्या संदर्भात किंवा इकॉनॉमिक्सच्या संदर्भात. राष्ट्रवादाचे, राष्ट्रवाद म्हणजेच काय? एक राष्ट्रीय लेवलला, म्हणजे राष्ट्रीय लेवलला पैशाच्या बाबतीत. आणि प्रणेते, प्रणेते म्हणजे असं कोण असणार आहे की राष्ट्रीय लेवलला भारताबद्दल सांगितलं की त्यांनी आर्थिक व्यवहार कसे असावेत, आर्थिक परिस्थिती काय आहे भारतातली, या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या असतील आणि त्यालाच काय म्हणणार आहे आपण? आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणणार आहोत. आणि हे प्रणेते कोण होते सांगा बघा, कोणाला ही पदवी दिली होती? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बरोबर उत्तर आहे ते म्हणजेच आपले सर्वांचे दादाभाई नौरोजी. सर्वांचे दादा, आपले दादाभाई नौरोजी. आता दादाभाई नौरोजी बघा, खूप महत्वाचा माणूस होता, खूप मोठा माणूस होता. समाज सुधारकामध्ये खूप महत्वाचं स्थान त्यांना होतं. आणि दादाभाई नौरोजी हे जे होते सगळ्यात म्हणजे वयस्कर असल्यामुळे त्यांचा अनुभव खूप जास्त मानला जात होता. आणि बघा, वयस्कर म्हणजे आपण बघा, दादाभाई नावातच काय, दादा, दादा म्हणजे आपण काय म्हणत असतो, जे आजोबा असतो त्यांना आपण दादा वगैरे, दादाजी वगैरे म्हणत असतो, तशा स्वरूपात हे दादाभाई होते. आणि दादाभाई कसं बघा, आणि प्रश्न कसा आहे? आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते. मी तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे. तुम्हाला ट्रिक्स का सांगत आहे की ही ज्यावेळेस तुम्ही पुस्तकात वाचत असतात त्यावेळेस तुम्हाला ते माहित असते, पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होतंय. दादाभाई नौरोजी आहे का बाबा रानडे आहेत का कोणते दुसरे आहेत, लोकमान्य टिळक आहेत का अजून दुसरे कोणते आहेत, अशा स्वरूपात तुम्हाला परीक्षेमध्ये गेल्यानंतर काय होतं, याचं कन्फ्युजन होतं. आणि कन्फ्युजन दूर करण्यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात ठेवा. बघा, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते. आता आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, ज्या गोष्टी, आर्थिक गोष्टी कोणाला समजत असतात बघा, आपल्या घरामध्ये जे बुजुर्ग असतात, जे मोठे असतात, जे दादाजी असतात, त्या दादांना, मोठ्या लोकांना, आजोबांना काय असते, माहित असते की आर्थिक व्यवहार कसे करायचे, आर्थिक परिस्थिती कशी हँडल करायची. त्याच्यामुळे जे घरातले दादाजी असतात तसे भारताचे दादाजी कोण होते? आपले दादाभाई नौरोजी. अशा स्वरूपात तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवा. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणजेच दादाभाई, सगळ्यांचे दादा, दादाभाई नौरोजी, कारण ते बुजुर्ग होते, दादाभाई होते आणि सगळ्यांचे त्यांना माहित होतं की आर्थिक परिस्थिती कशी होती. त्याच्यामुळे आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते कोण असणार आहे? दादाभाई नौरोजी. अशा स्वरूपात बाजूला ट्रिक्स लक्षात ठेवा आणि लिहून ठेवा बाजूला. आता पुढचा प्रश्न, पदवीधर राजे मुकुटमणी. मुकुटमणी कुणाला म्हणतात बघा? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत पडलेला आहे. पदवीधर राजे किंवा पदवीधर राजे मुकुटमणी अशा स्वरूपात प्रश्न पडतो. आणि ही पदवी कोणाला दिली होती? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा, आता बघा, मुकुटमणी, एकच शब्द लक्षात ठेवा, मुकुटमणी. आता मुकुटमणी म्हणजे काय असते बघा, आपली जी गळ्यात घालायची माळ असते बघा, गळ्यात घालायची माळ, त्यातला जो मुख्य जो मणी असतो, त्या मुख्य मण्याला काय म्हणतात? मुकुटमणी.
आणि तो मुख्य मणी कसा असतो बघा, सुशोभित असतो, चमकत असतो, तो कसा एकदम प्रकाशमान असतो, प्रकाशित असतो आणि प्रकाशित असतो तो म्हणजेच मुकुटमणी. अशा स्वरूपात तुम्हाला आता मी ट्रिक्स सांगणार आहे. पदवीधर राजे मुकुटमणी कुणाला म्हणतात, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि मी तुम्हाला त्याची ट्रिक्स पण सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला, हे कोणाला म्हणतात, आपल्याला न्यायमूर्ती रानडे. कोण? न्यायमूर्ती रानडे. मुकुटमणी कुणाला म्हणतात? न्यायमूर्ती रानडे यांना म्हणतात. बघा नावात काय आहे, त्यांच्या नावात ट्रिक्स कशी सांगतोय बघा, ट्रिक्सला बाजूला लिहून ठेवा. रानडे. रानडे नावातच बघा, रान. रान म्हणजेच काय, आपलं रान असते बघा, शेती असते. आणि डे म्हणजेच काय, डे म्हणजे दिवस, शेतामधला दिवस. आणि शेतामध्ये दिवस कसा असतो बघा, एकदम सुशोभित असतो, प्रकाशित असतो, एकदम कसा चमकत असतो. म्हणजे मुकुटमणी कसा चमकतो बघा, मुकुटमणी सगळ्या मण्यामध्ये मुकुटमणी चमकतो. तशाच प्रकारे सगळ्यामध्ये कोण चमकतात? रानडे चमकतात. अशा स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवा, रानडे. डे म्हणजे दिवस, रानडे जे दिवसामध्ये एकदम चमचमत असतात, दिवसामध्ये सुशोभित असतात, असे हे रानडे. त्याच्यामुळे त्यांना काय म्हणतात? मुकुटमणी असं म्हणतात. अशा स्वरूपात तुम्ही बाजूला ट्रिक्स लक्षात ठेवा, बाजूला ट्रिक्स लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी समजतील. आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्सच्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्याच आहेत, ते तुम्हाला पाहायला मिळेल. बघा पुढचा प्रश्न विचारत आहे, लवकर लवकर सांगायचंय. सोपा प्रश्न आहे. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हणतात? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. खूप महत्वाचा समाज सुधारक होता आणि हा समाज सुधारक खूप महत्वाचा मानला जातो महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये मुंबई प्रांतामध्ये हा एकदम डॉन, त्या काळातला डॉन मानला जायचा. खूप सिंह, त्याला सिंह पण म्हणायचे. तर अशा स्वरूपातला हा सम्राट होता. तो सम्राट कोण होता? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि अजून एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आपले भारताचे भूगोल, महाराष्ट्राचे भूगोल याचे प्रसिद्ध लेखक सौदी सरांचे बघा भूगोलाचे पुस्तक तुम्ही वाचलेले असतील. सौदी सर म्हणजे MPSC, UPSC आणि सरळ सेवा सगळ्या परीक्षेसाठी सौदी सर आपले सगळ्यांचे देव माणूस आहेत. आणि त्या सौदी सरांनी आपले शॉर्ट ट्रिक्सचे पुस्तकं स्वतः वाचून पाहिले आणि त्यांनी मला स्वतः कॉन्टॅक्ट करून सांगितलं की सर खूप छान स्वरूपाची पुस्तकं आहेत, वाटलं तर हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवतो. खूप छान छान प्रतिक्रिया आपल्या शॉर्ट ट्रिक्स पुस्तकाबद्दल मिळत आहेत. तुम्ही पण आपले शॉर्ट ट्रिक्स पुस्तकं नक्कीच वाचून घ्या. बघा याचं उत्तर आहे ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांनाच काय मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हणले जात होते. आणि नावात बघा, नाव आता छोटी ट्रिक्स सांगतो, ट्रिक्स बाजूला लिहून ठेवा. जगन्नाथ शंकर शेठ. आता शेठ म्हणल्यानंतर बघा, शेठ म्हणजे काय? शेठ म्हणजे साहेब. आपण जे साहेब असतात, जे मालक असतात, त्या मालकांना आपण काय म्हणत असतो? शेठ म्हणत असतो. आणि असे हे शंकर शेठ होते आणि ते सगळ्यांचे शेठ होते, त्याच्यामुळे त्यांना काय म्हणायचे? सम्राट म्हणायचे. सम्राट म्हणजेच काय? राजा असतो, मालक असतो, एक मोठा माणूस असतो. आणि शेठ जे लोक असतात त्यांना पण काय म्हणतात आपण? बघा जगन्नाथ शंकर शेठ कसे होते? त्या काळात शेठ होते आणि शेठ असल्यामुळे ते मालक असल्यामुळे त्यांना त्या काळात काय म्हणायचे? मुंबईचे अनभिषिक्त सम्राट. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. आणि मुंबईचे खूप महत्वाचा हा समाज सुधारक होता. तुम्ही नक्कीच यांच्या बद्दल वाचलेला असेल. अजून एक महत्वाचे प्रश्न तुम्हाला विचारत आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांना कोणता पुरस्कार अजून मिळाला होता? इंग्रजांनी कोणती पदवी त्यांना बहाल केली होती ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि शंकर शेठ यांनी कोणतं कॉलेज स्थापन केलं होतं का? त्या कॉलेजबद्दलचं किंवा कॉलेजबद्दल कोणत्या कॉलेजला त्यांनी मदत केली होती का? शाळेसाठी मदत केली होती का? तर त्या शाळेचं नाव, कॉलेजचं नाव पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, मुंबईचा शिल्पकार. मुंबईचा शिल्पकार. आता काय बघितला? मुंबईचा सम्राट बघितला. आता काय बघतोय आपण? मुंबईचा शिल्पकार. आता शिल्पकार पण तेच आहेत, कारण मुंबईला त्यांनी खूप घडवलं होतं आणि मुंबईसाठी भरपूर सारं योगदान त्यांचं आहे, जगन्नाथ शंकर शेठ यांचं. आणि मुंबईचा शिल्पकार कोण आहे? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. उत्तर मी सांगितलंच आहे, हिंट मी दिलीच आहे. लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि ते आहेत म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे शिल्पकार आहेत, सम्राट आहेत. खूप महत्वाचे ही व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी खूप सारी मदत समाज सुधारणा केली आहे, भरपूर साऱ्या लोकांना मदत केली आहे. अशामुळे जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात.
पुढचा प्रश्न, आचार्य. आचार्य म्हणताना लगेच तुम्हाला एक दोन नावं लगेच समजले असतील. आचार्य ही पदवी कोणाला दिली होती? आचार्य म्हणजेच काय, जे म्हणजे कलेमध्ये किंवा विद्येमध्ये किंवा शिक्षणामध्ये जे अग्रेसर असतात, जे खूप निपुण्य असतात, त्यांना आचार्य ही पदवी त्या काळात दिली जात होती. आणि आचार्य ही पदवी कोणाकोणाला दिली होती ते लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आचार्य म्हणलं की कोणाचं नाव येते बघा पुढे, आचार्य. आचार्य मला माझ्या तोंडात यायलंय पुढचं नाव, मला तुमच्याकडून ऐकायचंय. आचार्य म्हणलं की तुमच्या तोंडातून कोणाचं नाव येतंय पुढे? आचार्य विनोबा भावे. बरोबर, आचार्य विनोबा भावे. आचार्य बाळशास्त्र जांभेकर हे दोघ जण होते, ते खूप ग्रेट माणसं होते. त्यांना शिक्षणामध्ये खूप सारे त्यांनी गोष्टी शिक्षणामध्ये त्यांचं भरपूर सारं योगदान आहे आणि खूप हुशार व्यक्तिमत्व होते दोघं पण. त्याच्यामुळे बाळशास्त्र जांभेकर हे तर तुम्हाला माहितीच असेल, यांच्याबद्दल तुम्ही वाचलंच असेल की खूप कमी वयामध्ये हे खूप हुशार व्यक्तिमत्व होते बाळशास्त्र जांभेकर हे. आणि विनोबा भावे हे पण खूप महत्वाचे, शिक्षणाबद्दल यांचे खूप महत्वाचे योगदान आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणती पदवी दिली होती? आचार्य ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न, घटनेचे शिल्पकार. हा प्रश्न मला सर्व विद्यार्थ्याकडून अपेक्षित आहे. प्रत्येक विद्यार्थी जो ऑनलाईन असेल त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचंच आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांना याचं उत्तर माहीत आहे. आपल्या सर्वांचे लाडके घटनेचे शिल्पकार कोण आहेत? लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. घटनेचे शिल्पकार. आणि बघा, आजकाल त्यांच्या टीव्हीवर मालिका पण येतात. त्या मी थोडी तुम्हाला हिंट देत आहे, छोटी ट्रिक सांगत आहे. त्या व्यक्तीच्या, त्या समाजसुधारकाच्या आजकाल काय होतं, टीव्हीवर मालिका पण येतात. असे हे घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ते म्हणजेच कोण? आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे होते ते घटनेचे शिल्पकार म्हणतात. आणि बघा, अजून एक छोटा प्रश्न विचारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल. या बाबासाहेब यांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं होतं? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आंबेडकरांचं खूप वृत्तपत्र गाजले होते. त्यांचे बघा अजून काही त्यांनी केले होत्या काही गोष्टी, त्या पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. की अजून एक विचारतो, त्यांचा जन्म कुठं झाला होता? हा एक तुम्हाला छोटा प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता? मला कोण कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे ते लवकर सांगा. आंबेडकरांचा जन्म कोठे झाला होता? बघा पुढचा प्रश्न, जस्टिस ऑफ द पीस. जस्टिस ऑफ द पीस हा जो किताब होता, ही जी पदवी होती ती कोणाला बहाल केली होती? बघा, इंग्रज सरकार ही पदवी बहाल करायचे. जस्टिस ऑफ द पीस. पीस म्हणजेच काय? शांतता दूत अशा स्वरूपात त्या काळात, म्हणजे जे इंग्रजांना मदत करत होते, जे आपल्या समाजामधल्या लोकांना मदत करत होते आणि शांत स्वभावाचे होते, अशा लोकांना जस्टिस ऑफ द पीस इंग्रज सरकार देत होते. आणि ही जी पदवी होती ती पदवी कोणाला दिली होती? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिले, ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांना ही जस्टिस ऑफ द पीस ही पदवी दिली होती. अजून बघा, यांच्यासोबतच जगन्नाथ शंकर शेठ यांच्यासोबत अजून एक दोघांना हा पुरस्कार, ही पदवी मिळाली होती, जस्टिस ऑफ द पीस. आणखी कोणाला मिळाली होती? लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघायचंय मला, बघूया कोण उत्तर बरोबर देणार आहे. जस्टिस ऑफ द पीस हा जो किताब होता, ही जी पदवी होती ती कुणाला मिळाली होती? जगन्नाथ शंकर शेठ आपण एक उत्तर दिलं. आणखी कोणाला मिळाली होती? लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिले पत्रकार. आता तुम्हाला संपादक विचारलेला नाही, वृत्तपत्र चालू कोणी केलं हा प्रश्न विचारलेला नाही. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय? मराठीतील पहिले पत्रकार विचारलाय. पत्रकार वेगळे, संपादक वेगळे, वृत्तपत्र सुरू करणारे वेगळे. या बऱ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जा. पत्रकार म्हणजे जे म्हणजे ज्या वृत्तपत्रामध्ये बातम्या आणायचे काम करत असतात त्यांना पत्रकार म्हणत असतात. आणि हे पत्रकार कोण होते?
मराठीतील अजून पुढचा प्रश्न, पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे मराठीतील पहिले पत्रकार. आता बघा त्या काळात इंग्रजीमधून वृत्तपत्र छापले जात होते, दुसऱ्या बंगाली, फारसी बरेच वृत्तपत्र छापले जात होते. त्यातल्या त्यात मराठीमधील पहिले पत्रकार कोण होते आणि मराठीमधला पहिले वृत्तपत्र कोणते होते, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते होते आणि मराठीतील पहिले पत्रकार कोण होते, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि मराठीतील पहिले पत्रकार कोण होते, विनोबा भावे. बरोबर उत्तर आहे का, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. विनोबा भावे हे पहिले मराठीतील पहिले पत्रकार होते का, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आचार्य विनोबा भावे, आत्ताच आपण बघितलं आचार्य, त्यांना ही पदवी मिळाली होती. मराठीतील पहिले पत्रकार होते का, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि विनोबा भावे यांच्याबद्दल अजून मी एक प्रश्न विचारणार आहे, तो म्हणजे विनोबा भावे यांचं गाजलेलं पुस्तक मला सांगायचं आहे. त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं जे की भरपूर गाजलं होतं, लोकप्रिय झालं होतं, ते विनोबा भावे यांचं पुस्तक पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न तो म्हणजे लोकहितवादी. आता बघा नावातच काय आहे, लोकहितवादी, लोकांचं हित करणारा असा तो लोकहितवादी, लोकांच्या हिताबद्दल अपेक्षा करणारा, त्याच्याबद्दल तळमळ करणारा असा जो होता तो कोण होता, कोण होते ते समाजसुधारक, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लोकहितवादी कोणाला म्हणायचे, कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी ही पदवी दिली होती, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लोकहितवादी, लोकहितवादी बघा त्या काळात कोणाला म्हणायचे, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे याची, म्हणजे ते म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनाच काय म्हणायचे, लोकहितवादी. आणि लोकहितवादी याच्यानुसार त्यांनी बरेच वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं होतं, त्यांनी या टोपण नावानुसार बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. तुम्ही अजून एक मला प्रश्न विचारत आहे, तो म्हणजे लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या वृत्तपत्रामध्ये काम केलं आहे, कोणत्या कोणत्या वृत्तपत्रात काम केलेलं आहे आणि त्यांनी कोणत्या वृत्तपत्रामध्ये काम करून त्यांचं जन्मस्थान कोणतं आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जन्म मूळ गाव त्यांचं कोणतं होतं, गोपाळ हरी देशमुख. पाहूया कोणाचा अभ्यास किती आहे, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोठे झाला होता हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि बघा तुम्हाला छोटी ट्रिक सांगतो, देशमुख नावामध्येच काय बघा, देशमुख म्हणजे जे देशासाठी किंवा जे लोकांसाठी झटत असतात त्यांना देशमुख ही पदवी त्या काळात देत होते. आणि देशमुख ही जसं पाटील ही पदवी असायची, देशमुख ही पदवी असायची, त्याप्रमाणे देशमुख म्हणजे जे मेन लोक होते गावामधले, पाटील असायचे, सरपंच असायचे, पंच असायचे, देशमुख असायचे आणि ते लोकांच्या हितासाठी काम करायचे, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणतात. छोटी ट्रिक्स सांगितली आहे, ट्रिक्स आहे, तुम्ही बाजूला असं लक्षात ठेवू नका की बाबा गोपाळ हरी देशमुख म्हणजे एक पदवी होती, असं नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं, देशमुख म्हणजेच काय, देशाचे भले करणारे आणि त्यांना त्याच्यामुळे लोकांचे भले करायचे, लोकांचे हित करायचे, म्हणून लोकहितवादी. अशा स्वरूपात तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवा, बाकी त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही घेऊ नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, लोकहितवादी म्हणजेच काय, गोपाळ हरी देशमुख. बघा पुढचा प्रश्न आहे, विदर्भाचे भाग्यविधाता. विदर्भाचे भाग्यविधाता कोणाला म्हणतात, आणि जे विदर्भातले विद्यार्थी माहित असेल बघा, त्यांच्या नावाने एक कॉलेज पण आहे विदर्भामध्ये त्यांच्या नावाने एक कॉलेज पण आहे. असे ते विदर्भाचे भाग्यविधाता, म्हणजे ज्यांनी विदर्भासाठी काम केलं, त्या विदर्भासाठी ज्यांनी आपले पूर्ण जीवन अर्पित केलं, असे ते विदर्भाचे भाग्यविधाता, म्हणजे ज्यांनी विदर्भासाठी बऱ्याच गोष्टी सहन केल्या, बऱ्याच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केले, बदल केले, बऱ्याच समाज सुधारणा केल्या, असे ते विदर्भाचे भाग्यविधाता कोण होते, तर ते होते डॉक्टर पंजाबराव देशमुख. हे होते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जे यांना काय म्हणतात, विदर्भाचे भाग्यविधाता. आता बघा पंजाबराव देशमुख यांचं एक कॉलेज पण आहे. आता ते कॉलेजचं नाव मला सांगायचं आहे, आणि हे पंजाबराव देशमुखचं कॉलेज जे त्यांच्या नावाचं कॉलेज आहे ते कोठे कोठे आहे, त्यांची युनिव्हर्सिटी कोठे कोठे आहेत, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. बघूया तुमचं जनरल नॉलेज किती आहे. पंजाबराव देशमुख यांच्या संदर्भात मला अजून माहिती सांगा, तुम्ही काय काय तुम्हाला पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल काय काय माहिती आहे. पुढचा प्रश्न, समाज क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. समाज क्रांतीचे जनक. आता समाज म्हणजेच काय, समाज आपला,
क्रांती म्हणजेच काय, बदल घडवणे, समाजामध्ये बदल घडवण्याचे जनक, म्हणजे जनक म्हणजेच काय, त्याचे ज्यांनी तयार केली, सुरुवात केली, असे ते कोण होते, समाजामध्ये क्रांती आणण्याची सुरुवात कोणी केली होती, त्यांना ते जनक म्हणतात, समाज क्रांतीचे जनक. ते कोणाला म्हणतात लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. सर्वांनाच उत्तर बरोबर दिलेलं आहे. समाज क्रांतीचे जनक हे कोणाला म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले. आणि यांनीच बऱ्याच याच्यामध्ये समाज सुधारणा करण्यासाठी स्टार्ट केलं होतं आणि बऱ्याच हाल अपेष्टा, बरेच त्यांच्यावर जुलूम झाले होते, बऱ्याच त्यांच्यावर गोष्टी त्यांना सहन कराव्या लागल्या होत्या. असे ते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, या दोघांना पण माझं वंदन आहे की त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सहन केल्या होत्या, खूप सारे त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या होत्या, तरी पण न डगमगता त्यांनी त्यांचं कार्य सोडलं नाही आणि समाज सुधारणा करत राहिले. त्याच्यामुळे त्यांना समाज क्रांतीचे जनक असे म्हणतात. सगळ्यालाच ते माहित आहे. भारतीय प्रबोधनाचे जनक, भारतीय प्रबोधन. आता प्रबोधन म्हणजेच काय बघा, भारतीय म्हणजे राष्ट्रीय लेवलचं, भारत लेवलचं. प्रबोधन म्हणजेच काय, एक समाज सुधारणा नाही म्हणण्यापेक्षा प्रबोधन करणे किंवा जागृती करणे, आणि जागृती करण्याचं, भारतातील लोकांच्या जागृती करण्याचं, प्रबोधन करण्याचं ज्यांचं श्रेयस ज्यांनी सुरू केलं होतं त्यांना काय म्हणतात, भारतीय प्रबोधनाचे जनक. असे कोण होतं बघा, तुम्हाला छोटे छोटे हिंट देत आहे, छोटे छोटे ट्रिक्स सांगत आहे. अशा स्वरूपात तुम्ही अभ्यास करा. अरे बाबा, भारतीय प्रबोधन म्हणजेच काय, भारतीय प्रबोधन म्हणजेच काय, ज्यांनी प्रबोधन करून जनजागृती केली होती, असे ते जनक कोण होते, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि ते होते म्हणजे राजाराम मोहन राय. कोण होते, ते होते राजाराम मोहन राय. बघा, सगळ्यात महत्वाचा, हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राजाराम मोहन राय हे भारतीय लेवलला, म्हणजे राजाराम मोहन राय खूप सुरुवातीचे समाज सुधारक मानले जातात. राजाराम मोहन राय यांनी बऱ्याच गोष्टी सुरू केल्या होत्या. आणि महत्वाची गोष्ट, अजून एक प्रश्न विचारतो, यांनी शाळा सुरू केली होती का, वृत्तपत्र सुरू केलं होतं का, आणि जर केलं असेल तर कोणती शाळा सुरू केली होती, कोणते वृत्तपत्र सुरू केले होते, किंवा त्यांचं योगदान काय होतं शाळेमध्ये, वृत्तपत्रामध्ये, शिक्षणामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राजाराम मोहन राय यांच्याबद्दल तुम्हाला काय काय माहित आहे, लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि भारतीय लेवलला, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये यांचं नाव, भारतामध्ये पूर्ण नाव यांचं गाजलं होतं. त्या काळामधले सगळ्यात महत्वाचे हे समाज सुधारक मानले जात होते, राजाराम मोहन राय. पुढचा प्रश्न, नव्या युगाचे दूत. पुढचा प्रश्न, नव्या युगाचे दूत. बघा, समाज सुधारकामध्ये नव्या युगाचे म्हणजे त्यांनी या समाज सुधारण्यामध्ये नाविन्यपूर्ण काम केले, आणि ज्या नंतर शेवटी त्यांनी बऱ्याच समाज सुधारणा केल्या. अशा नवीन युगाचे दूत ज्याला म्हणतात ते कोण होते, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. आणि ते परत एकदा तुम्हाला त्याचे उत्तर आहे ते म्हणजे राजाराम मोहन राय. यांना नवीन युगाचे दूत म्हणजे बघा, जसं इंग्रज सरकार आलं त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांनी भरपूर साऱ्या सुधारणा केल्या, भरपूर साऱ्या शैक्षणिक बदल केले, भरपूर सारे समाज सुधारणा करण्याचे काम या राजाराम मोहन राय यांनी केले होते. पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचे अग्रदूत. आता बघा प्रश्न काय आहे, आधुनिक भारताचे अग्रदूत. आधुनिक भारत आणि त्याचे अग्र म्हणजे अगोदरचे, आणि दूत. बघा, अगोदरचा प्रश्न काय होता, नव्या युगाचे दूत. आता काय प्रश्न आहे, आधुनिक भारताचे अग्रदूत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देत आहे पाहूया. कोण, मला लवकर लवकर द्यायचं आहे सर्वांनीच. आणि ते आहेत म्हणजे आधुनिक भारताचे अग्रदूत आहेत ते म्हणजे राजाराम मोहन राय. बघा, राजाराम मोहन राय यांना भरपूर साऱ्या पदव्या मिळाल्या होत्या. बघा, भारतीय प्रबोधनाचे जनक पण त्यांनाच म्हणतात, नव्या युगाचे दूत पण त्यांनाच म्हणतात, नव्या युगाचे दूत नंतर आधुनिक भारताचे अग्रदूत पण त्यांनाच म्हणतात. याच्यानुसार तुम्हाला समजलं असेल की राजाराम मोहन राय होते, त्यांना खूप महत्वाचे, खूप मोलाचे स्थान होते, आणि त्यांनी खूप साऱ्या सुधारणा भारतामध्ये केल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक. भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक कोणाला म्हणतात, लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक कोणाला म्हणतात, आणि ते म्हणजे राजाराम मोहन राय. बघा, अजून एक पुढचा प्रश्न आहे, पुनर्जीवन म्हणजे बघा, यांनी भरपूर साऱ्या गोष्टी केल्या होत्या, आणि एक झोपलेला जो समाज होता, झोपलेला भारत होता,
की त्याला जागं करण्याचं किंवा त्याच्यामध्ये नवीन चैतन्य आणण्याचं काम केलं होतं. त्याच्यामुळे त्यांना पुनर्जीवन देण्याचं काम, भारतीय पुनर्जीवन म्हणजे भारतीयातल्या लोकांना एक प्रकारे परत जागं करण्याचं काम यांनी राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. त्याच्यामुळे त्यांना भारतीय पुनर्जीवनवादाचे जनक असे पण म्हणतात. आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हिंदू नेपोलियन कोणाला म्हणतात? कोण मला विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर देणार आहे? हिंदू नेपोलियन कोणाला म्हणतात? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. हिंदू नेपोलियन. आणि हा जो आहे तो म्हणजे हे जे आहे ते म्हणजे स्वामी विवेकानंद बघा, हिंदू नेपोलियन. आणि बघा स्वामी विवेकानंद कुठे गेले होते? शिकागोला गेले होते बघा. आणि शिकागोला जाऊन तिथे त्यांनी खूप मस्त भाषण केलं होतं. आणि महत्वाची गोष्ट अजून एक सांगतो, स्वामी विवेकानंद खूप म्हणजे खूप महत्वाचे आणि खूप छान स्वरूपाचे व्यक्ती होते. आणि त्यांचे जे तुम्ही त्यांचे जर काव्यसंग्रह त्यांचे किंवा त्यांचे जे लिखाण केलेलं आहे ते लिखाण नक्कीच वाचून बघा. खूप प्रेरणा मिळणारं, खूप म्हणजे जर तुम्हाला कधी आळस आला असेल, तुम्हाला जर जीवनामध्ये कधी त्रास सहन करावा लागत असेल किंवा दुःख आले असेल, तर स्वामी विवेकानंदाचे तुम्ही पुस्तकं वाचून बघा. तुम्हाला नवीन चैतन्य निर्माण करण्याचं काम स्वामी विवेकानंदाच्या पुस्तकातून होईल. मला स्वतःला बघा, त्यावेळेस तुम्हाला सांगतोय म्हणजे स्वतःच्या अंगावर पण काटे आले, कारण अशा ज्या गोष्टी असतात स्वामी विवेकानंदांनी खूप छान स्वरूपाचं दिलेलं आहे. आणि बघा त्यांचे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत. अजून त्यांचं एक महत्वाचं एक डायलॉग आहे बघा, खूप महत्वाचं त्यांचं ब्रीद वाक्य आहे. ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की त्यांचं एक ब्रीद वाक्य कोणतं फेमस आहे आणि त्यांचा जन्म कधी झाला होता, जन्मदिवस त्यांचा सांगायचा आहे. आणि त्या जन्मदिवसानुसार अजून एक दिन साजरा केला जातो. तो दिन कोणता आहे तो लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते. आता बघा, तुम्हाला अगोदर सांगितलं होतं आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते. आर्थिक म्हणजेच काय? पैशाबद्दल. प्रणेते म्हणजेच काय? जे घरातले माणसं बघत असतात. राष्ट्रवादाचे प्रणेते. आणि ते कोण आहे? सर्वांचे दादाभाई नौरोजी. सगळ्यांचे दादाभाई नौरोजी. अशा स्वरूपात तुम्ही ते बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक कोण आहेत? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आता बघा, पहिले काय होते? भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते होते. आणि आताचा प्रश्न काय? भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक. आता बघा, प्रश्न बदललेला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक कोणते होते? ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे हे जे होते त्यांनी खूप न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल तुम्ही जर वाचलं असेल, त्यांचा पण प्रचंड समाज सुधारण्यामध्ये हात आहे. त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत न्यायमूर्ती रानडे यांनी. आणि रानडे यांचे अर्थव्यवस्थेबद्दल भरपूर त्यांनी पुस्तकं पण लिहिलेली आहेत, तुम्ही ते वाचून बघा. आणि त्याच्यामुळे त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक असे म्हणतात, ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे. आणि पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील स्वराज्याचे पहिले उद्वते कोण होते? भारतातील स्वराज्याचे पहिले उद्वते बघा, स्वराज्याचे. परत अजून प्रश्न आहे, स्वराज्याचे पहिले उद्वते कोण होते? ते म्हणजे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल पण तुम्हाला मी आता सांगितलं. स्वराज्याचे पहिले उद्वते कोण होते? दादाभाई नौरोजी. सर्वांचे दादाभाई नौरोजी. अशा स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पदवीधर राजे मुकुटमणी तुम्हाला सांगितलं. मुकुट म्हणजे काय? सुशोभित जे असतात ते सुशोभित म्हणजे शोभा वाढवणारे, ते म्हणजे मुकुटमणी. आणि शोभा कोण वाढवतात? रानडे. डे म्हणजे दिवसा पण सुशोभित असतो. त्या स्वरूपात तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न, नामदार. बघा, हा नामदार जी पदवी होती पहिल्या काळात, नामदार अशा ज्या पदव्या होत्या त्या बहाल केल्या जात होत्या. असा कोणता समाज सुधारक होता त्याला ही नामदार पदवी दिली होती? आणि ते म्हणजे कोण? आपले गोपाळ कृष्ण गोखले हे जे होते, त्यांना नामदार ही पदवी दिली होती. गोपाळ कृष्ण गोखले. गो तुम्ही लक्षात ठेवा. गोपाळ मधलं गोखले मधलं गो यांना नामदार ही पदवी दिली होती. नामदार ही पदवी गोपाळ कृष्ण गोखले यांना दिली होती. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन. आता बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणत होते? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणायचे? आणि ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटले जात होते.
तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा. आणि माझा हे व्हॉट्सअपचा नंबर आहे, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मागितला होता, त्याच्यामुळे मी हा व्हॉट्सअपचा नंबर शेअर करत आहे. 7276771791 या माझा व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर विचारत जा. तर तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला त्याचे उत्तर देत जाईल. आणि महत्वाची गोष्ट बघा, सांगायला आनंद होत आहे, आपले सर्वांचे जे आदरणीय असतात सौदी सर, जे भूगोलाचे लेखक आहेत, प्रसिद्ध भूगोलाचे लेखक सौदी सर बघा दिसत आहेत तुम्हाला. सौदी सरांनी